हे बघ, सरळ विचारतोय, काय असेल ते खरं खरं सांग, नाही तर बघ. सांगतो. मी ध्यानलक्ष्मीची चौकशी करायला आलो होतो. हा? ती गेली हॉस्टेल सोडून, सांगितलं ना सकाळी. मला वाटलं तुम्ही सगळे माझ्याशी खोटं बोलताय. तुझं ध्यानलक्ष्मीकडे काय काम होतं आणि पळून का गेलास सकाळी? काय रे, काय विचारते मी? ऐकायला येत नाहीये का? साहेब, असं नाही बोलणार हा. याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं. दुर्गाबाई, पोलिसांना फोन करा. मॅम, प्रियंका कुठेच दिसत नाहीये. मी आत बघून आले. थांबा. प्रियंका कुठे गेली आज? मॅम, मी वर बघून येते. मगाशी लाईट आल्यावरती हाणण्याचा बाहेर आवाज आला. आपण सगळ्याजणी बाहेर गेलो तेव्हा प्रियंका तिथे नव्हती. मॅम, आत पण नाहीये ती. मॅम, वर सगळ्या रूम मधून चेक करून आले, नाहीये ती वर. जसं आपण शोधायला गेलो तसं तीही गेली असेल शोधायला. अगे, मॅम आणि अंकल इथेच होते ना. ती जर इथून गेली असती तर त्यांना दिसली नसती का? हो. नाही अंकल, ती अशी कुठेही एकटी नाही जाणार. आज तिला खूप भीती वाटत होती, म्हणून आम्ही इथे एकत्र झोपणार होतो. हो, म्हणजे मीच दिली होती परवानगी त्यांना. गेली कुठे ही? इथून बाहेर पडलीस की तुला भूक लागेल. पडायचंय ग, पण इथे खूप अडकल्यासारखं वाटतंय ग मला. तुम्ही पटकन घे कळला.